लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। मार्च महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता 11:01 खात्यामध्ये जमा झाला। आज 12 मार्च। आज सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप झालेले आहेत। आपण कमेंट सुद्धा पाहू शकता। आपल्या बहिणींनी सांगितले आहे 1500 रुपये आले मार्चचे, थँक्यू आदिताई। अजून तुम्हाला मी दुसऱ्या कमेंट दाखवत आहे, कारण आपल्या स्वतः आपले जे काही सबस्क्रायबर आहेत त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद। त्यांनी स्वतः कमेंट केलेलं आहे, आत्ताच आले 1500 रुपये 2 मिनिटापूर्वी। तर सर्व लाडक्या बहिणींना माझं एक आता विनंती आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा। कोणाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे, कारण याच्यामध्ये एक वाईट बातमी म्हणजे 60 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत। तुमचं नाव तर नाही ना, हे कसं चेक करायचं मी सांगतोय बघा। ही 12 मार्चपर्यंत ही जी प्रक्रिया आहे ती सुरू राहणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आला नाही त्यांना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवरती सुरू आहे। त्यामुळे सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे। परंतु निश्चिंत राहावे असं जरी म्हटलं असेल तरी हे 2 टप्प्याचे वाटप आहे ते आज दुसरा टप्पा वाटप हे सुरू झालेलं आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज आलेले नाहीत। कदाचित तुम्हाला मेसेज येत नसेल, परंतु बँकेत पैसे जमा झालेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणींसोबत हे झालेलं आहे। त्यांच्या मोबाईलवरती मेसेज आला नाही, परंतु बँकेत पैसे जमा झालेले आहेत। होळीला लाडक्या बहिणींना साडी वाटपसुद्धा होत आहे। बघा, माझे ज्या लाडक्या बहिणींचे मी फॉर्म भरले होते त्यांना मोबाईलवरती मेसेज आला नाही, परंतु त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। तर तुम्हाला ते सुद्धा कसं चेक करायचं सांगतो। जर मेसेज नाही आला तर पैसे कसे आले का नाही हे कसं चेक करायचं 2 मिनिटात ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती समजणार आहे। सोबतच तुम्हाला हे सुद्धा या व्हिडिओमध्ये समजणार आहे की तुम्हाला आज पैसे वाटप होणार आहेत का, कारण सरसकट वाटप करा असा जरी आदेश असला तरी याच्यामध्ये लाडक्या बहिणींना मात्र जी रक्कम आहे ती सर्व रक्कम मिळत नाही आहे। काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये, काही लाडक्या बहिणींना 1500, तर काही लाडक्या बहिणींना 1500 आणि 830 रुपये, तर काही लाडक्या बहिणींना 1ही रुपया नाही, तर काही लाडक्या बहिणींना सर्व हप्ते प्लस साडी। त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय आनंदित झालेल्या आहेत। आता बँकेमध्ये तुफान गर्दी झालेली आहे पैसे काढायला, कारण तुम्हाला माहिती आहे की आपण जर पैसे काढले नाही तर बँकवाले पैसे काटून देतात। त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना पैसे आलेले आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे, पैसे आले की नाही कसं चेक करायचं, तुमचं नाव यादीत आहे की नाही, सर्व आपण बातम्या पाहूया। बघा, 3000 रुपये जे आहेत ती जी जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे। सर्व लाभार्थ्यांना 2 महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावं असं स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी आता पोस्ट केलेलं आहे। फेसबुकवरती पोस्ट केलेलं आहे। त्यांचे जे काही पोस्टर आहे त्या पोस्टरवरती त्यांनी पोस्टर छापलेले आहेत। सोबतच जे काय आपले ट्विटर आहे त्या ट्विटरवरती सुद्धा सांगितलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत, कारण 11:01 लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। आणि स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी आत्ताच 15 मिनिटापूर्वी माध्यमांशी बोलताना हे देखील सांगितलं आहे की आम्ही ज्या लाडक्या बहिणी आहेत पात्र अशा लाडक्या बहिणींना आता वाटप सुरू केलेलं आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणजे नवीन गिफ्टसुद्धा आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर ते गिफ्ट काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपल्यासुद्धा मोबाईलवरती मेसेज यायला हवा, व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा। बघा, तुम्ही व्हिडिओ तर पाहता परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाता आणि मग तुमच्यापर्यंत काय होतं तर खरी बातमी मिळत नाही। बघा, लाडक्या बहिणींना मिळणार आहे साडी गिफ्ट। लवकरच लाडक्या बहिणींना खात्यावरती सुद्धा पैसे जमा होणार आहेत। बघा, आज 4 टप्प्यामध्ये वाटप होणार आहे। 11 वाजता पहिला टप्पा सुरू झालेला आहे, तो जवळपास 2 तास चालणार आहे। 1 वाजता पैसे दुसरा टप्पा हा सुरू होणार आहे। परत 4 वाजता 1 टप्पा आणि संध्याकाळी 5 वाजता असे 4 टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता हा येणार आहे। बरोबर आहे, 1500 रुपयेच मिळत आहेत। 12 मार्चपर्यंत 3000 रुपये मिळणार। ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांना फेब्रुवारी आणि मार्च या 2 टप्प्यात हे आज पैसे जमा होणार आहेत। आपल्या लाडक्या बहिणींची फसवणूक झाली असं भरपूर लाडक्या बहिणींना वाटत आहे की आपल्याला 2100 रुपये असं म्हणलं गेलं होतं, परंतु 1500 जमा करण्यात आलेले आहेत। तर तुम्हाला काय वाटतं आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना की फसवणूक झाली आहे? सोबतच आपण बघणार आहोत की 60 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर पडल्या आहेत। त्याचं कारण पुढे आलेलं आहे। काय कारण होतं ज्याच्यामुळे लाडक्या बहिणी बाहेर पडलेल्या आहेत, तर ते सुद्धा आपण ह्या जाणून घेणार आहोत। कारण स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी आताच माहिती दिलेली आहे की माहितीमध्ये काय त्यांनी सांगितलं आहे आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले जे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना पैसे वर्ग केलेत, म्हणजे पैसे वाटप तर सुरू केले, परंतु सरसकट नाही। याचा अर्थ असा की त्यांच्या असं लक्षात आलं आहे की बोगस लाडक्या बहिणींची संख्या वाढलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या बोगस आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना ज्या बोगस लाडक्या बहिणी आहेत त्यांना आळा घालण्यासाठी हे काही नियम लावले गेलेले आहेत। तर आता बघूया की आपण कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे जे मेसेज आलेले आहेत ते आपण जिल्हे बघूयात। बघा, पुणे, रायगड, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, अमरावती, जालना, अकोला, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, लातूर या मोठ्या जिल्ह्यांपासून ही मार्च महिन्याचा हप्ता हा सुरू केला आहे।
आज 12 मार्च, आजपासून पुढे 2 दिवस हे वाटप राहणार आहे. 12, 13 आणि 14 हे 3 दिवस वाटप राहणार आहे. कारण परत तुम्हाला माहितीच आहे की बँकेत अडथळा येतात, काही जरी ट्रान्झॅक्शनमध्ये वेगवेगळे आहेत आणि होळी आहे, त्यामुळं होळीच्या अगोदर हा जो हप्ता आहे तो वर्ग करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. सोबत लाडक्या बहिणींना होळीसाठी साडीसुद्धा वाटप हे सुरू करण्यात आलं आहे. आता तुम्ही म्हणाल नियम सांगा काय आहेत, आमचं नाव आहे की नाही. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्डवरचं नाव आणि बँकेतलं नाव हे वेगवेगळं आहे, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक आहे, काही नावाचे बदल आहे किंवा त्यांच्या बर्थ डेटमध्ये बदल आहे, तर अशा लाडक्या बहिणींना डायरेक्ट बाद केलेला आहे. त्यांना मार्च महिन्याचा हप्ता येणार नाही. सोबत फेब्रुवारीचा जरी हप्ता आला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मला फेब्रुवारीचा आला आहे, मार्च येणार नाही, असं नाही. तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे रेशन कार्ड. बघा, कसून चौकशी केली जात आहे. तुम्हाला जरी फेब्रुवारीचा महिना आला असेल तरी मार्च महिन्यासाठी पुन्हा एकदा कसून चौकशी केली जात आहे. त्याच्यामध्ये जे नियम आहेत आपले, ते नवीन नियमानुसार जर आपण बघितलं तर ते नियम तर जुनेच आहे, परंतु त्याची अंमलबजावणी ही कसून होत आहे. ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं आता उत्पन्न हे वाढलेलं आहे 2.5 लाखांपेक्षा 10,000 जरी तुमचं वाढलं, म्हणजे 2,60,000 जरी उत्पन्न झालं असेल, तरी आता तुम्हाला या योजनेत बसता येणार नाही. जर तुमचं इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल, जसं की आपण बोललो की नमो जे काही योजना आहे त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना 1,000 रुपये मिळतात, तर अशा लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयेच आलेले आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणी इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना 0 रुपये येणार आहेत. सोबतच तुम्हाला जे आधार कार्ड आहे ते मॅप करावं लागणार आहे. आधार कार्ड अपडेट करून बँकेत हे जमासुद्धा करावं लागणार आहे. ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्ड अपडेट नाही, अशा लाडक्या बहिणींना आता डायरेक्ट वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळं रेशन कार्डची EKYC करणं अतिशय आवश्यक आहे. सोबतच ज्या लाडक्या बहिणी अशा आहेत, ज्या लाडक्या बहिणींना घरात कोणी इन्कम टॅक्स भरत आहे, अशा लाडक्या बहिणींनासुद्धा ज्या योजनेतून बाहेर काढलेला आहे. आता तुम्ही म्हणाल मग कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येत आहेत. बघा, भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या खऱ्याच पात्र आहेत, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही, कुठलाही त्या योजनेचा लाभ घेत नाहीत, त्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाचं आहे. तर अशा लाडक्या बहिणींना आता मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. 11:01 हा आपल्याला भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोबतच लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा आता वाटप होण्यात काहीच अवधी राहिलेला आहे. 2 ते 3 दिवसात लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे हे वाटप होणार आहेत. आता कुठल्या ह्याच्यात होणार आहेत, तर पोस्टाच्या खात्यात, सोबतच SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, ICICI, HDFC, महिंद्रा, अशोक कोटक जे काही बँक आहेत अशा महत्त्वाच्या 10 बँकेमध्ये वाटप आहे. आणि सोबतच 15 जिल्ह्यांमध्ये हे वाटप आता सुरू झालेलं आहे. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता आणि तुमची बँक कोणती आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट सांगा. तुमचे डॉक्युमेंट अपडेटेड आहेत का, म्हणजे रेशन कार्ड अपडेट आहे का, आधार कार्ड अपडेट आहे का, हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि तुम्हाला काय वाटतं, हे जे चौकशी आहे ती कसून केली पाहिजे का, सरसकट वाटप केलं पाहिजे का, हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तोपर्यंत सरकारला हे समजणार नाही. त्यामुळं लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पटापट कमेंट करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. तुमचं प्रतिक्रिया कळवा. तुमचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत का, तुम्ही नियमांमध्ये बसत आहात का, तुम्हाला साडी जर पाहिजे असेल तर तुम्हाला ती रेशन दुकानामध्ये मिळणार आहे. तुम्ही आज उद्यामध्ये जाऊन रेशन दुकानात ही चौकशी करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. काही प्रश्न असतील नक्की विचारा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.